नमस्कार. आज आपण आलो आहोत विरार येथील द्वारकाधीश मंदिर. हे विरार पूर्वेला आहे आणि हे नवीन बांधलं आहे. खूप छान असं मंदिर बांधलं आहे मार्बलमध्ये. चला तुम्हाला मी दाखवतो. सुंदर असं मंदिर इथे निर्माण झालेलं आहे द्वारकाधीशांचं. खूप सुंदर, म्हणजे मार्बलमध्ये पूर्ण मंदिर आहे. कुठेही सिमेंटचा वाळूचा वापर केलेला नाही आहे. आणि हे असं मंदिर विरारमध्ये बनणं एक कल्पना पलीकडचं आहे. खूप छान सुंदर. आतमध्ये द्वारकाधीशांची मूर्ती आहे, पण आतमध्ये शूटिंग अलाउड नसल्यामुळं मी शूट नाही करू शकलो. पण बाहेरून आणि आतून एवढं मस्त काम केलं आहे, एवढं सुंदर नक्षीकाम केलं आहे. छोट्या छोट्या
अशा बारीक असे कोरीव काम जे मार्बलमध्ये केलं आहे, खूप सुंदर. आणि मला इथे आल्यानंतर असं माहिती पडलं की ह्याला अयोध्येला जे मंदिर बांधलं आहे आणि अयोध्येचं मंदिर आणि हे मंदिराला जो वापरला दगड आहे म्हणजे मार्बल आहे, हे हा सेम आहे. आणि अयोध्येला ज्या मूर्तिकाराने मूर्ती बनवली श्रीरामांची, तशीच मूर्ती इथे द्वारकाधीशांची आहे. खूप छान. कृष्ण भगवान अगदी विराजमान आहेत, मस्त एकदम बसलेले आहेत अगदी सिंहासनावरती. आणि खूप सुंदर परिसर आहे, तुम्ही पाहू शकता माझ्या मागे. खूप सुंदर परिसर आहे, जागा खूप सोडली आहे आणि ऐसपैस आहे. पार्किंगला पण खूप सारी जागा आहे. आणि इथे प्रसाद पण असतो. प्रसादाला पण लाईन होती, मगाशी आम्ही गेलो नाही, लाईन होती खूप. पण खूप सुंदर. आणि ठाकूर परिवाराचे खूप खूप आभार, कारण त्यांनी वसई विरार नालासोपारासाठी हे जे द्वारकाधीशांचं मंदिर जे खुलं करून दिलं. आणि मस्त, म्हणजे आम्हाला असं वाटलं पण नव्हतं की ते द्वारकाधीशांचं मंदिर आम्हाला नालासोपारा वसई विरारमध्ये पाहायला मिळेल. खूप सुंदर असं हे निर्माण आहे. मला तर खूप छान वाटलं. रामकृष्ण हरी, जय श्रीकृष्ण.